यात्रेची मोठी गर्दी असतानाही भरधाव वेगात असलेल्या हिरो होंडा स्प्लेंडर क्रमांक MH15 CB 3419 ने समोरून येणाऱ्या ST बस क्रमांक MH40 Y 5654 ला समोरून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक प्रतीक चंद्रकांत चव्हाण राहणार दुडगाव मैरवणी वय 17 याचा जागेवर मृत्यू झाला, तर आदित्य दिनकर सावंत राहणार पातळी फाटा वय 17 याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून खासगी वाहनात नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले. दोघेही नाशिक येथील गुरु गोविंद सिंग कॉलेजमधील विद्यार्थी आहेत. सदर अपघात त्र्यंबक नाशिक रोडवर त्र्यंबक पासून 1 किलोमीटर अंतरावर शासकीय विश्रामगृहासमोरील उतारावर वीज वितरण बस स्टेशन समोर दुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडला. शनिवारी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा असल्याने शुक्रवारी रस्त्याच्या एका बाजूने दिंड्यांची प्रचंड गर्दी आहे. त्यामुळे काही ठिकाणी डिवायडरच्या एकाच बाजूने वाहने ये-जा करीत असतात. अशीच बस विरुद्ध बाजूने येत असताना दुचाकीने बसला धडक दिल्याने दुर्घटना घडली. मयत प्रतीक चव्हाणच्या वडिलांना दुःखद बातमी कळताच त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर विठ्ठल काळे यांनी रुग्णावर प्राथमिक उपचार केले. पोलिसांचा उपजिल्हा रुग्णालयात फोन आल्याने तात्काळ 108 अँब्युलन्समध्ये रुग्णांना उपजिल्हा रुग्णालयात आणले असल्याचे डॉक्टर काळे यांनी सांगितले. पोलीस हवालदार घायवट, पोलीस शिपाई श्रावण साळवे उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित होते. पोलीस शिपाई सचिन गांगुर्डे यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवणार असल्याचे सांगितले. अधिक तपास पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन गवळी करत आहे. मागील कुंभमेळ्यात स्वतंत्र पालखी मंजूर झाली होती, मात्र तो होऊ शकला नाही. या वेळेच्या आखाड्यात स्वतंत्र पालखी मार्ग धरला असल्याचे समजते. कदाचित हा पालखी मार्ग अस्तित्वात असता तर दुर्घटना टळू शकली असती. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.